शहर आणि उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। माहीम, दादर, वरळी, परळ या भागात पाऊस आहे तर अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवलीत सुद्धा रात्रभर मुसळधार पाऊस झालाय। सायन भांडूपमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे। या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडनं। निखिल, पावसाची हजेरी काय हवामान विभागाचा अंदाज आहे? नक्की श्रुतीजी, आपण पाहतोय तर काल रात्रीपासूनच मुंबई शहरातील पूर्व व उपनगर परिसरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। हवामान खात्याकडून मात्र या ठिकाणी कुठलाच ऑरेंज अलर्ट किंवा येलो अलर्ट आहे तो देण्यात आलेला नव्हता, परंतु जर आता आपण हवामान पाहिलं तर गेल्या 1 ते 1.5 तासापासून मुसळधार पाऊस आहे तो सध्या मुंबई परिसरामध्ये पडण्यास सुरुवात झालेली आहे। सध्या आपण सायन किंग सर्कल या विभागामध्ये आहोत आणि या विभागातली आपण दृश्य आहे ती पाहतोय। आज दिवसभर पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे ते हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आलेले आहे। आज सरासरी 50 ते 60% पाऊस आहे ते पर्जन्यमान असणार असलं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रात कामावरती जाणाऱ्या नागरिकांना मात्र या पावसाचा सामना आहे तो करावा लागणार आहे। गेल्या काही आठवड्याभरामध्ये पावसाची रिमझिम सरी आहेत त्या मुंबई शहरामध्ये पाहायला मिळालेल्या होत्या, परंतु आज सकाळपासूनच हा मुसळधार पाऊस सध्या मुंबई शहरात पाहायला मिळतोय। सकाळच्या सत्रात वादळी वाऱ्यासह पाऊस आहे तो पडतोय आणि पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे ती आता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आज दिवसभर मुंबई शहरामध्ये पावसाची हजेरी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार असून घराबाहेर निघणाऱ्या नागरिकांना मात्र या पावसाचा जोरदार सामना आहे तो करावा लागणार आहे। नक्कीच, आजचा दिवस सोमवारचा आहे आणि आज पावसाची हजेरी। अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी या सगळ्या संदर्भातले घेत राहणार आहोतच। वाहतुकीच्या सगळ्या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।